टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे कॉलनी इथला डोंगर जो आहे तो खचलेला आहे। आपण याच ठिकाणी सध्या आहोत। तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने या डोंगराला भेगा गेलेल्या आहेत। गड नदी प्रकल्पामध्ये ज्या लोकांचं पुनर्वसन झालं ते लोक या ठिकाणी येऊन बसलेले होते आणि त्यांच्याच घरावरती पुन्हा एकदा या ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका या ठिकाणी निर्माण झालेला पाहायला मिळतोय। कारण कुचांबे गावातल्या याच डोंगराला भल्या मोठ्या भेगा गेलेल्या आहेत आणि त्यामुळे इथल्या 5 ते 6 घरांना सध्या धोका आहे। याच कुचांबे प्रकल्पाच्या वसाहतीमध्ये जे असलेली 2 घरं आहेत त्या 2 घरांवरती या ठिकाणी ही दरड या ठिकाणी कोसळलेली पाहायला मिळते। तुम्ही बघू शकता की हा त्या घराचा मागचा भाग आहे आणि हाच जो डोंगर आहे तो सध्या गेल्या 4-5 दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे हा डोंगर जो आहे तो या ठिकाणी खचलेला आहे। या डोंगराचं भूस्खलन झालेलं पाहायला मिळतंय आणि त्याचमुळे भल्या मोठ्या भेगा सध्या या डोंगराला पडलेल्या पाहायला मिळतात। आपल्यासोबत इथले काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांना विचारून घेऊया आता काय झालं नेमकं, कशा पद्धतीने ही 2-3 दिवस पाऊस चालू होता आणि कालचा जो सकाळपासून जो जोरात पाऊस सुटला त्यामुळे त्या पावसाचे पाणी जे होतं त्या इथे ह्या जे आता जे दिवाळ गेलेलं आहे त्या दिवाळामध्ये म्हणजे मुरल्याच्या नंतर एक साईड थोडीशी पहिली सकाळी गेली होती आणि नंतर जो जोरात पाऊस सुटला त्या जोरात पाऊस सुटल्यामुळे मग हळूहळू ते पाणी आतमध्ये गेल्यामुळे जी साईडून पूर्ण सुरुवातच झाली ते जोरात पूर्ण एकदम 2च्या सुमारास ते सर्व पूर्ण खाली गेलं आहे। बरोबर आहे। किती घरांना धोका आहे इथल्या 5 ते 6 घरांना धोका आहे। नक्कीच या ठिकाणी कुचांबे गावातल्या या डोंगराला भेगा गेलेल्या पाहायला मिळतात आणि इथला जो जमिनीचा भाग आहे त्या ठिकाणचं भूस्खलन झाल्याचं पाहायला मिळतंय। जो मुसळधार पाऊस कोसळतोय त्याचा परिणाम सध्या कुचांबे गावातल्या या परिसरामध्ये पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, कुचांबे, संगमेश्वर, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।